रोहित पाटील की संजय काका? तासगाव कवठेमहांकाळमध्ये भाजप प्रवेशाच्या चर्चेने राजकारण तापलं. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय चर्चांना अक्षरशः उधाण आलं आहे. निवडणुकीचा कोणताही हंगाम नसतानाही दोन बड्या नेत्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे संपूर्ण मतदारसंघात राजकीय वातावरण तापलं आहे. एकीकडे अजित पवार गटाचे माजी खासदार संजय काका पाटील तर दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील. नेमकं भाजपमध्ये जाणार कोण? याच प्रश्नांची चर्चा सध्या गावागावात रंगताना दिसत आहे. माजी खासदार संजय काका पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. विधान परिषद निवडणुकीच्या काळापासून या चर्चांना अधिक वेग आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत संजय काका पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत थेट संकेत दिल्यानंतर या चर्चांना अधिक बळ मिळालं. यानंतर मुंबईत मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याचंही समर्थकांकडून सांगण्यात आलं. मात्र अधिवेशन संपल्यानंतरही प्रवेश झाला नाही आणि चर्चांना अचानक ब्रेक लागला. दरम्यान दुसरीकडे वेगळ्याच चर्चांनी जोर धरला. शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी MIDCच्या प्रश्नावर मुख्यमंत्री यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आता भाजपमध्ये प्रवेश करणार ते रोहित पाटीलच असल्याच्या चर्चा सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होऊ लागल्या. विशेष म्हणजे रोहित पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चा सुरू होताच संजय काका पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चांना अचानक विराम मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं. राज्यातही विविध राजकीय घडामोडी सुरू असून काही नेत्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पाटील यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र या सर्व चर्चा दरम्यान आमदार रोहित पाटील यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यात मौनच आता राजकीय चर्चांना आणखी खतपाणी घालत असल्याचं बोललं जात आहे. सध्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचं वातावरण आहे. नेमकं भाजपमध्ये जाणार कोण? संजय काका पाटील की रोहित पाटील? की या दोन्ही चर्चा केवळ राजकीय अफवा ठरणार? या प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत. जोपर्यंत संबंधित नेते स्वतः अधिकृत भूमिका जाहीर करत नाहीत तोपर्यंत या चर्चांवर निश्चित शिक्कामोर्तब झालेलं नाही. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय? तुमच्या मते भाजपमध्ये प्रवेश करणार नेमकं कोण? रोहित पाटील, संजय काका पाटील की कोणीच नाही? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.